नायकं गुरुं नौमि सादरे नाम विश्रुतम् ईशानचरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे बन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावति क्षेत्रनिवासिनन्तम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकाग्रयविठोरसिद्धानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत एकनाथ महाराज की जय। धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महीवरी धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महीवरी ओदेचे तिरी पुण्यभूमी ओदेचे तिरी पुण्यभूमी धन्य तो श्री गुरु जनार्दन सखा धन्य तो श्री गुरु जनार्दन सखा लोक्य देखा पावन केले त्रिलोक्य देखा पावन केले धन्य तो अवधूत प्रसादे तारिले धन्य तो अवधूत प्रसादे तारिले कृत्य केले सुफळ जन्म कृत्य केले सुफळ जन्म धन्य तो श्री गुरु जनार्दन सखा धन्य तो श्री गुरु जनार्दन सखा लोक्य देखा पावन केले त्रिलोक्य देखा पावन केले निळा म्हणे त्याचा नकळेची पार निळा म्हणे त्याचा नकळेची पार कोण बडीवार माझा तेथे कोण बडीवार माझा तेथे धन्य तो श्री गुरु जनार्दन सखा धन्य तो श्री गुरु जनार्दन सखा लोक्य देखा पावन केले त्रिलोक्य देखा पावन केले। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि नाथश्रेष्ठीच्या निमित्तानं हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि एकनाथ महाराज आपले शांतीब्रह्म पैठणकर त्यांची आज श्रेष्ठी किंवा समाधी दिवस नाथांची समाधी दिवस आहे बरं आज म्हणून त्यासाठी हे अभंग निवडला निळोबारायांनी वर्णन केले अभंगामध्ये। एकनाथ महाराज आपल्या संत मालिकेत त्यांचं स्थान म्हणजे पंचप्राणापैकी जसं महाराज जसे शरीराचे पंचप्राण असतील तर शरीर पंचप्राण नाही तर शरीर नाही प्राण अपान व्यान उदान आणि सम हे शरीराच्या क्रिया किंवा सर्व ते आपलं जे चलन वलन बाकी गोष्टी इत्यादी सगळ्या भूक लागलं तहान लागणं हे सगळे धर्म प्राणाचेच असल्यामुळं प्राणाचा धर्म आहे ना भूक लागणं तहान लागणं इंद्रियाचा धर्म आहे विषय सेवन करणं पण प्राणाचा धर्म आहे भूक लागणं तहान लागणं बरं आणि मनाचा धर्म आहे सुख दुःख मानणं ज्याचे ते धर्म आहेत त्याप्रमाणे ते धर्म आहे कोणाचा की प्राणाचा शरीर पंचप्राणावर चालतं पंचप्राण असले तर शरीर नाहीतर काय उपयोग आहे प्राणी विनय की जर शरीरातला प्राण गेला तर सगळं गेलं काही खरं नाही असं शरीर महत्वाचं आहे प्राण महत्वाचं आहे ते पंचप्राण शरीरात असले की सगळ्या क्रिया होतात मग कोणता प्राण कुठं काय काम करतो त्या शरीराच्या रचनेनुसार योगशास्त्रामध्ये वर्णन केले की प्राणाचं काय काम आहे अपानाचं काय काम आहे व्यानाचं काय काम आहे उदानाचं काय काम आहे आणि समानाचं काय काम आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राचे पंचप्राण 5 संत पंचप्राण त्याच्यामुळे हे महाराष्ट्र तरला किंवा महाराष्ट्राचा उद्धार झाला असं म्हणलं तर ते वावगं नाही त्यापैकी पहिले ते भारतपाळ ग्रंथ केला गाठाई केला पण गाठ्याच्या अभंग माऊलीचे 1000 1000 त्यानंतर 65 तर 65च ओव्या आणि अमृतानुभवाचे काही 1001 ओव्या आहेत ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या आहेत असे ग्रंथ केले माऊली नाही केले पण सगळ्यात जास्त ग्रंथ केले असतील तर नाथांनी जास्त ओव्या त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला ग्रंथ आहे म्हणजे नाथांच्या आयुष्यातला कोणता चतुश्लोकी भागवत नाथांच्या आयुष्यातला
पहिला ग्रंथ चतुश्लोकी भागवत आहे आणि शेवटचा ग्रंथ आहे भावार्थ रामायण नाथांचा. बरं, ज्ञानोबा जसा पहिला ग्रंथ आहे ज्ञानेश्वर, शेवटचा ग्रंथ आहे हरिपाठ ज्ञानोबा. तसं एकनाथ महाराजांचा पहिला ग्रंथ कोणता असेल? चतुश्लोकी भागवत त्र्यंबकेश्वरला त्यांनी सांगितलं. गुरु संघ गेले ते यात्रेला, त्यावेळेला त्यांनी चतुश्लोकी भागवत तिथं सांगू लागले. ब्राह्मण त्यांचं ऐकलं जनार्दन स्वामींनी, नाथांनी, सगळ्यांनी यात्रेच्या प्रसंगात त्र्यंबकेश्वरला नाशिकला. आणि मग जनार्दन स्वामी दुसऱ्या दिवशी म्हणे, नाथा तू सांग बरं हे भागवत. तिथं बसविलं सांगायला नाथांनी, आणि मग नाथांनी तिथं ते भागवत सांगितलं. पुन्हा आता टीकाच केली त्याच्यावर. हातात ग्रंथ घेतला ते संस्कृत चतुश्लोकी भागवत, आणि त्याच्यावर नाथांच्या ओव्या आहेत मराठीत, असं चतुश्लोकी भागवत त्यांनी केलं. पुन्हा मग त्यांच्या मनात आलं म्हणून 11व्या स्कंदावर टीका केली, त्याचं नाव एकनाथी भागवत. एकनाथी भागवत ग्रंथ केला. बरं, 18,000 ओव्याचा. किती? 18,000 ओव्याचा ग्रंथ नाथांनी केला. उपकार आहे ग्रंथ आपल्याला. पुन्हा भावार्थ रामायण 36,000. ते 18 आणि हे 36 की झाले 18 त्रिक 54,000. त्या दोन ग्रंथाच्या ओव्या झाल्या. बरोबर आहे. ओम ग्रंथ आहे, आणि आनंद लहरी नाथांचा ग्रंथ, जो अभंग 2,000-4,000 केले. पुष्कळ काव्य नाथांनी केलं आयुष्यामध्ये. असे नाथ महाराज शांतीब्रह्म आणि पैठणच्या ठिकाणी अवतरले. इथं सगळ्याला माहिती आहे. भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्रप्रतिष्ठान वस्ती गोदावरी तिथे, असं वर्णन आर्थिक निळवाणीने केले. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये आणि हे अवतरण झाले एकनाथ महाराज, आणि त्यांनी गोदीच्या काठावर अवतार घेऊन प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये त्या नगरीचा गौरव केला, त्या प्रतिष्ठानचा. तसं प्रतिष्ठान नगरी पहिल्यापासूनच चांगली आहे. खरी तर पूर्वी खरीखुरी महाराष्ट्राची राजधानी असेल तर प्रतिष्ठान. संबंध महाराष्ट्र तिथून हालत होता. कुठून? पैठण. सातवाहन शालिवाहन हे राजे होऊन गेले. सातवाहन शालिवाहन, त्याचा शक चालून आपला शालिवाहन शके, शालिवाहन श्री शके असं जे शक चालून 1946 आता संपायले पाडव्याला. आता लागेल पाडवा 47 पाडव्यापासून गुढी पाडव्या. आपलं हिंदूचं हे वर्ष आहे नूतन, इंग्रजांचं वर्ष नूतन जानेवारी आहे. पण आपलं नाही. आपलेच लोक इंग्रजी संस्कृती घेऊन रस्त्यावर नाचायले, त्याची मूर्खपणाचं लक्ष नाही. 1 जानेवारीला फटाकड्या वाजवित येतात आपल्या महाराष्ट्रात. आता आहेत लोक इथं कुठं पण आळंदीत होतो एक वार मुक्कामाला 31 डिसेंबरला पहाटे, म्हणजे 1 जानेवारी सकाळी 12च्या नंतर फटाकड्या वाजवित येतं. लक्षात आलं का नाही? मी आळंदी त्या दिवशी मुक्कामाला होतो, त्यावेळेला काहीतरी जागा घेतली होती त्या काळातली गोष्ट आहे. तर तिथं मी फटाकड्या कशाच्या वाजल्या ते मला आपल्याकडे कोणी वाजवलं. इथं फटाकड्या कशाच्या वाजल्या आळंदीत असं वाटलं. सकाळी लोकांना विचारलं फटाकड्या कशाच्या वाजल्या, ते म्हणजे नवीन वर्ष म्हणून वाजले. हे कुठलं नवीन वर्ष आपलं नाही. नवीन वर्ष 26 जानेवारी नाही, कोणतंच नाही. हा, भारत स्वतंत्र झाला आहे म्हणून 26 जानेवारीला किंमत आहे किंवा दिवसाला यांना वंदन हे ते ठीक आहे. पण नूतन वर्ष हिंदूचं नाही, इंग्रजायचं आहे. आपलं नाही. आपलं नूतन वर्ष अभिनंदन उद्या हिंदूचं नवीन वर्ष ते आहे. आणि तुम्ही बघा सगळ्या सगळ्या बरोबर आपल्या ऋतूप्रमाणे बघा तुम्ही सगळ्या मागलच्या सुग्याची याची त्याची सगळ्या हिशोबाची तिथं समाप्तीच होते. तिथून नवे कामं सुरू होतात. उन्हाळ्यातल्या पाळ्या मोठ तिथून पुढे खरं वर्ष तेच आहे, तिथंच संपत आहे. तर ते लोक डोसक्याची दुसऱ्याची संस्कृती घेऊन नाचायली. आणि महिन्याची नावे जे आहेत ते आपल्या नक्षत्रावर नावे ठेवलेली आहेत. हे अजून कोणाच्या लक्षात बी नसेल. आपले जे महिन्याची नाव आहेत 12 महिन्याचे 12 नावे, तर ते नक्षत्रावर अनुभव नाही आहे का माहीत तुम्हाला? नाव माहिती पण ते नक्षत्र माहिती. एक लक्षात ठेवा, चित्रा आणि ते प्रत्येक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी एवढाच फरक आहे, जास्त फरक येत नाही. बघा आता काळात पुनव
पौर्णिमावर काय चंद्राची, आणि चंद्राच्या उदयास्तावर आपलं गणित आहे म्हणून त्याला चांद्रमास म्हणते. 2 मासाच्या पदवी सौर मास आणि चांद्रमासावर जास्त भर आहे आपला, म्हणजे चंद्राच्या उदयास्तावर. म्हणजे ज्या वर्षी 13 पौर्णिमा 13 अमावस्या येतात त्याला म्हणतात अधिक मास. येतात ना 13 पुनवा आणि 13 अमावस्या नसतात का त्या वर्षी अधिक महिन्यात 3 वर्षाला ते येते बरं. हां 13 पौर्णिमा येतात, त्या दिवशी पूर्ण चंद्र असतो. पूर्ण चंद्र असतो ती पौर्णिमा ना, आणि चंद्र काहीच नसतो ती अमावस्या. म्हणजे सूर्य उदय होतो आणि चंद्र मावळतो ज्या दिवशी तिला अमावस्या म्हणतात. इकडं सूर्य उगवायचा, तिकडं चंद्र म्हणजे हे आतला ते नसतो. लक्षात आलं. आणि पौर्णिमेला दोन्ही नाही, पौर्णिमेला मावळतो. लक्षात आलं की हा चंद्र निघतो नाही, सूर्य मावळला की चंद्र निघतो, त्याचं नाव आहे पौर्णिमा. पूर्ण चंद्र असतो त्या दिवशी. आणि अमावस्याला दोन्ही बिंबे एकत्रित येतात संगच. सूर्य उदय संगच आणि चंद्र उदय संगच. संग निघून जातात, त्या टायमाचं नाव आहे अमावस्या. ना तरी अवशेच्या दिवशी भेटती बिंबे दोन्ही जैसी. अवशेच्या दिवशी दोन्ही बिंब एकत्रित येतात. पर्व काळ त्याच्यामुळे सांगितलं आहे ते. सूर्य आणि चंद्र म्हणून चंद्र दिसत नाही. चंद्र का नसतंय का? चंद्र असतंय पण संगच निघून जाते. कोणाच्या? सूर्याच्या. संग निघून गेल्यामुळं मावळल्यामुळं ते दिवसात दिसूच शकत नाही ना. म्हणून चंद्र नसतो असं नाही. अमावस्याला दिसत नाही, फक्त संग मावळतो. आणि ज्या दिवशी एकदम विरुद्ध येत आहे चंद्र आणि सूर्य, त्या दिवसाचं नाव आहे पौर्णिमा. हां याचा हे मावळणार सूर्य, हे उदय होणार असे पूर्ण असते त्यावेळेला चंद्र म्हणून ते. आणि अशा चंद्राच्या उदय अस्तावर आपलं हिंदूंचं गणित आहे. म्हणून पौर्णिमेलाच जास्त महत्व, त्यालाच म्हणतात चांद्रमास. आणि मग त्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी ते नक्षत्र असतं त्या महिन्यात, म्हणून त्याच्यावरून नाव पडलं त्या महिन्यात. चित्रा नक्षत्र आहे म्हणून चैत्र. लक्षात आलं. आता येणारी बघा, पुन्हा बघायची आदली पंचांगात आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी असं एखाद्या दिवसाचा फरक येतो का? तर नक्षत्र कोणतं असतं त्या दिवशी? चित्रा. चैत्री पौर्णिमेला चित्रा नक्षत्र. वैशाखी पौर्णिमा त्याला विशाखा नक्षत्र. ज्येष्ठी पौर्णिमेला आहे ज्येष्ठ नक्षत्र. आषाढी पौर्णिमा आहे ना, आषाढ महिना, हा पूर्व आषाढ उत्तर आषाढ 2 नक्षत्र आहेत ना, त्यापैकी पूर्व आषाढ. लक्षात आलं की नाही? आषाढ. श्रावण त्याचं श्रवण नक्षत्र. भाद्रपदा पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपद नक्षत्र आहेत ना, ते पौर्णिमेला असते ते नक्षत्र म्हणून भाद्रपद. कळलं? आश्विन हे झाल्या आश्विनी हा नक्षत्र 27 माघ. त्याच्या पुढे कार्तिक कृतिका. लक्षात आलं. मार्गशीर्ष मृगशीर्ष म्हणजे मृग. हे मृग नसतं मिरगाला, हे पावसाळ्याचे नक्षत्र ते सोड वेगळे, पण मृग नक्षत्र 27 पैकी. म्हणून मृगशिरा नाव आहे त्याचं. मृगशिरा म्हणून मार्गशीर्ष महिना. कळलं? मार्गशीर्ष झाल्यावर अंश पुष्य नक्षत्र आहे पौर्णिमेला, म्हणून महिना कोणता? अंश. बरोबर आहे ना. मघा नक्षत्र आहे म्हणून माघ. आणि फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी पूर्वा फाल्गुनी 2 नक्षत्र आहेत म्हणून फाल्गुन महिना. हे आता चालू आहे. म्हणजे पौर्णिमेच्या आसपास हे नक्षत्र असतात. त्याच्यावरून नाव तुम्हाला आजवर बी माहित नसेल ना काही. तुम्हाला काय माहिती कल्पना? हे धर्मसिंधू निर्णय सिंधू सांगायला तुम्हाला. हे पंचांगातलं गणित सांगायला हे पंचांगातलं सगळं आहे बरं. हे आता बोललेलं ते पौर्णिमेच्या आसपास जे नक्षत्र असतं त्या नक्षत्रावरून नाव आहे त्या महिन्याला फलाना महिना म्हणून आपल्या हिंदूंचा. आणि म्हणून चैत्री पौर्णिमेला चित्रा नक्षत्र असतं आणि म्हणून त्याला नाव आहे चैत्र महिना. आणि चैत्र महिना हे हिंदूचा नवा महिना असं निर्णय केलेला. लक्षात आलं तुमच्या? हे असं हे असे 12 महिने. म्हणजे येणारा पाडव्याला महिना याच्यात ते नवसाल आपण त्याला म्हणतो. आणि म्हणून म्हणतो आणि मग त्या गोड्या लावणं हे करणं. आपल्या भारतात बराचसा सण असतो ना, त्यातल्या त्यात प्रामुख्यानं महाराष्ट्रात तर त्याचा फार म्हणजे हे करतो आपण. हो गौरव पाडव्याचा, गुढी पाडव्याचा.
कितीतरी गौरव आहे गुढीपाडव्याला. गुढीपाडवाच नवं साल आहे म्हणून तर आहे गुढीपाडवा, विजयादशमी आणि अक्षय तृतीया पूर्ण मुहूर्त आहे तीन, आणि दिवाळीचा पाडवा अर्धा. 3.5 मुहूर्त वर्षात असतात ना. याला म्हणजे सत्कार्य करण्यासाठी कोणतं एखादं काम तर त्याला पंचांग बघण्याची गरज नाही. गुढीपाडवा मुहूर्त, अक्षय तृतीया आखिरी मुहूर्त आहे, आणि पुन्हा विजयादशमी मुहूर्त आहे पूर्ण, आणि अर्ध मुहूर्त दिवाळीचा. दिवाळीचा पाडवा अर्धा, असे मिळून 3.5 मुहूर्त होते. लक्षात आलं तुमच्या? असं तर हे मी कशासाठी सांगायला तुम्हाला, हे हिंदूंचं नवीन वर्ष, पण आपण ती आपली संस्कृती विसरलो आणि दुसरी घेऊन डोसक्यावर राहिलो. म्हणून तुम्हाला हे म्हणालो की 1946 आता पाडव्याला संपणार आणि 47 साल आपलं लागणार. हे शालिवाहन शक जे झालाय केवळ पैठणात राज्य केलेल्या राजानं, त्या राजानं शक करून, शिवाजी महाराजांचा शक आहे पण ते काय आपल्या एवढा गणितात कोणी आणला नाही, अंमलात आणला नाही. नाही तर शिवशक आहे ना, आता शिवशक शिवाजी महाराजांनी शक केला, शक करते झाले ते. पुन्हा मुद्रा पाळल्या त्यांनी स्वतःच्या मुद्रा, म्हणजे पैशावर शिक्का महाराजांचा होता ना. शिवाजी महाराजांनी मुद्रा पाळायला सुरुवात केली, म्हणजे पैसे छापायला माहिती आता भाषेत. तो हे केलं होतं शिवाजी महाराजांनी, आणि शिवशक टाकलाय. पण ते शालिवाहन सातवाहन हे राजे पैठणात होऊन गेले. पैठणातून सगळा भारत आपले महाराष्ट्र हालत होता. महाराष्ट्राची खरी राजधानी पहिली कोणती? प्रतिष्ठान नगरी. हो. आणि मग काही काळामध्ये पुन्हा ते एक होतं दौलताबाद, देवगिरीवर राजा रामचंद्र देवराय यानं राज्य केलं. यादव ती राजधानी होती. पैठणच्या जवळच आहे ती देवगिरी. मागून राजधानी झाली पुणे. शिवरायांच्या काळात आपल्या महाराष्ट्राची राजधानी पुणे झाली, आणि मग इंग्रज आल्यावर झाली मुंबई. नाही तर इंग्रज नव्हतं तोपर्यंत नव्हतीच मुंबई राजधानी, अजिबात मुंबई राजधानी नव्हती. राजधानी पुणे होतं शिवाजी महाराजांच्या काळात. पुणे राजधानी, सगळा महाराष्ट्र संबंध पुण्यातून हलत होता. असं ते होतं. इंग्रज सरकारनं ज्यावेळेला पाया रावला आपला इथं या देशावर, त्यावेळेला त्यानं ते राजधानी मुंबई केली. एक असं गृहीत झालं. असं मग प्रतिष्ठान नगरी पहिलेपासून तिचं नावच आहे प्रतिष्ठान, आणि दक्षिण काशी गणल्या गेलेली. भारतातली उत्तर काशी म्हणजे काशी, विद्वत्तेचं माहेरघर, आणि विद्वत्तेचं माहेरघर दक्षिण भारतात कोणतं? तर प्रतिष्ठान, पैठण अशी नगरी प्रतिष्ठान. त्या नगरीत हे राजे महाराजे चांगले होऊन गेले. पुन्हा काही साधू संत पहिल्यापासून होऊन गेले. पूर्वी कुर्मदास नावाचा एक साधू झाला तिथला, ते लवळला नाही का मंदिर त्याचं, लवळ आरण भेंडीच्या अलीकून, सावता महाराजांचा आरण भेंडी त्याच्या अलीकून लवळ आहे. लवळाहून पंढरपूर 7 चौक 28 कोस, 7 कोस आहे, 28 किलोमीटर. आता बी 7 कोस पंढरपुरात आहे लवळहून. ते कुर्मदास साधू होऊन गेले. कुठं? पैठणलाच. कुर्मदास अगोदर तेच बरं काय. पुन्हा भानदास महाराज त्याच गावचे, की ज्यांनी विजयनगरचा पांडुरंग परमात्मा आपल्या पंढरपुरात आणला, त्यांनी ते नाव गाजविलं. आणि त्यांना पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला विजयनगरहून स्वतः आणलं भानदासानं. म्हणून भानदास महाराज त्याच गावचे संत, नाथांचे पूर्वज. आणि नाथांच्या काळात नाथ महाराज तर होतेच होते, पण दुसरे एक होते दंडवते स्वामी म्हणून. दंडवते नाथांच्या काळात होते ते. एकनाथ महाराजांचा त्यांचा काळ एकच. नाथांनी त्यांना समाधी घ्यायला लावली. कोणला? दंडवतेला. ते प्रत्येक जीवामध्ये परमात्मा भरलेला आहे, भगवान परमात्मा असं समजून ते कोणताही जीव समोरून आला, गाय येऊ, गाढव येऊ, डुकर येऊ, पण तिथे दंडवत घ्यायची, त्यांचा नियम होता.
की सर्वव्यापी परमात्मा आहे अशी भक्ती चित्तात त्यांच्या चांगली जळलेली होती. आणि त्या भक्तीच्या सामर्थ्यानं आणि त्या पुण्यानं किंवा सामर्थ्यानं त्यांच्याकडं सिद्ध्याधिक अंगात आल्या होत्या. कोणाकडे दंडवत आणि ते कोणाला नमस्कार करायचे, कोणाला आणि दंडवत घालायचे. ते टिंगलखोर बसलेले होते. ते मेलेलं गाडं होतं तिथं रस्त्याला पैठणामध्ये. आणि एक टिंगलखोर लोकांना सांगितलं, हो स्वामी. तेवढे काय, अहो ते गाढव म्हणले झोपले, त्याला नमस्कार करा. ते कोण आहे गाढवाला, कुत्र्याला कोण आहे नमस्कार. आणि आहे ना ते भक्ती ते नमावे जीवजंतू भूत आणि शांत उनी उत काम क्रोध. प्रकट आज्ञा मामा, भक्ती ते नमावे जीवजंतू भूत. मुंगी, कुत्र, डुकर कोणते असेल तर भक्ती त्याला म्हणतात. जे जे भेटे भूत ते ते मानिले भगवंत. हा भक्ती ओ गणेश सीधा माझा हे असं ज्ञानोबारांनी सांगितले. तुकाराम महाराज तेच म्हणले, भक्ती ते नमावे जीवजंतू भूत शांत उनी उत काम क्रोध. बरं काय बालू मामा, हा सगळ्या नमस्कार करावा का सर्वव्यापी परमात्मा आहे हे जाणून. दंडवतीची भक्ती तशी होती, सर्वव्यापी परमात्मा तशी भक्ती फार श्रेष्ठ आहे बरं काय. आणि मग ते कोणा मग ते पळलेलं गाढव असल्यामुळे या टिंगल खोरानं सांगितलं त्या गाढवाला नमस्कार करा. दंडवती म्हणले हरकत नाही. त्यांनी दंडवत घातला. कोणला, या मेलेल्या गाढवाला दंडवत घातला की ते जित झालं. कशानं, दंडवतामुळे. त्यांच्या भक्तीचं सामर्थ्य त्या दंडवतीची. ते गाढव जिवंत झालं आणि उठून बसलं. आणि मग लोकांनी तोंडात बोट घातले. म्हणले बा कोणती टिंगल केली महाराजाची, पण महाराजापाशी सामर्थ्य बरं. बघा चमत्कार केला. हे मेलेलं गाढव होतं, ते पाया पडली की उठलं. मग त्यांची वावा झाली ना कोणाची, दंडवती. त्याला काय चमत्कार केल्यावर कोणी नमस्कार करतोय. आणि ते मुद्दाम केलं नाही, सहज घडलं. ते ना मुद्दाम करा म्हणून नाही केलं. ते गाढव उठवा म्हणून नाही उठविलं, ते उठलं गाढव. मग लोक वावा करू लागले, हे गेलं नाथांच्या कानावर. नाथ महाराज म्हणले स्वामी नाही, कशाला उपाधी वाढून घेते. अशा उपाध्या वाढविल्या लोक तर मागे लागते, त्याच्याबद्दल वाद नाही. पण देवापासून जवळ जायचं तर लांब जाते ना माणूस. या उपाध्या वाढल्यावर देवापासून काय होते, माणूस लांब जाते. महाराजपणाचा आव येते अंगात. लोक महाराज महाराज म्हणते तर महाराज फुगत आहे. फुगल्यामुळे अभिमानानं वाया जाते. आता हे स्वामी एवढा मोठा भक्तीतला माणूस उग विनाकारण वाया जाईल आता वर आहे म्हणून बोलून घेतलं नाथांनी. या म्हणले स्वामी आले बसा. ते गाढव मेलेले कशाला उठवलं म्हणले त्यांनी. आता त्याच्या प्रारब्धानं ते मेल असेल, मेल तर तुम्हाला उठवायची का, खायला उठवू म्हणले. बाबा मी काय सांगावं, म्या नाही उठवलं म्हणले. आता तिथं कुठं खोर होते म्हणले टिंगल करणारे. ते म्हणले याच्या पाया पडा, दंडवत घाला ह्याला. मी आता मी कोण्या जीवजंतूला नमस्कार करतोय की सर्वव्यापी परमात्मा आहे असं समजून. म्हणून त्या गाढवाला नमस्कार केला. ते जितो झालं म्हणले. बाबा मला नवलंच वाटलं म्हणले. बाबा ते म्हणजे तुमच्या भक्तीत ताकद आली. ही शक्ती कशात आली आता, भक्ती. तुमची भक्ती तितकी आता उच्च लेवलला गेली आहे. माणसं उठविणे इतकी, जीव उठून मेलेले जीव उठविणे इतकी. आता ते झालं म्हणले. माहिती याला काय काय नाही म्हणले. माझं मत आहे आता हे तुम्ही लई बळजबरीपणा वाढवू नये. हे वाढला तर लोक उपाया मागं लावतील. आणि कोणी माणसं मेली, म्हातारी माणसं मेली, येऊन आमच्या म्हाताऱ्याला दंडवत घाला म्हणते. आणि मग कोणालाही उठवीत बसावं लागत. हे ईश्वराच्या विरुद्ध आपण हे असले कार्य करणं बरोबर नाही. त्यासाठी बस झालं, तुम्ही आता समाधी घ्या, उठण्यात जाऊ नका. कोण म्हणले, नाथ महाराज. नाथ महाराज ते दंडवती स्वामी म्हणले बस झालं, तुम्ही म्हणता ते ऐकतो, मी समाधी घेतो. जितकी समाधी घेतली माझ्या महात्मा. हुशार होते ते, हा हुशार होते. आपल्यासारखं मग येतं देखवत ना तुला. नाही म्हणलं असतं ना, आपल्यासारखं आलं नाही म्हणणार होतं. काय बघा आमचं यायला पण ते शहाणा होता बिचारा, शहाणा होता. ते म्हणला महाराज खरंच म्हणला ना, तुमच्याकडे काय म्हणला, तुम्ही सहज उठ म्हणलं तर कोणाला उठविता. असं सामर्थ्य असून येतो ना, तुम्ही कोणाला उठवीत नाहीत आणि नखरे करून दाखवित नाहीत. आणि मयाने हे घडलं म्हणले. होय नाही नाही आले म्हणले साक्षात की तुमच्याकडे बी बरेचसे काही सिद्ध्या तुमच्याकडे आल्या. त्या भक्तीचं सामर्थ्य
पण मला वाटायला हे लोक बडजापणा लोक उपाय लावते, त्यापेक्षा आता उगं आपली समाधी घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, काय नाही कोठाने लोकांना गरज नाही कोठाने म्हणजे बरं. आणि मग त्यांनी समाधी घेतली. कोणी? दंडवती. आता ते मंदिर आहे बघा, बामण मारला मग आली का नाही बिघा. ते म्हणजे मी काहीच म्हणलो नाही हो. अहो ते गाडो त्यांच्या हातानं उठलं म्हणून मी म्हणलो आता हे उपाधी लोक समाधी घ्या. त्यांनी समाधी घेतली. मी काय त्याला 20 पाजून मारलं का काय? तुम्हाला कळतंय का? तुला पाप लागलं म्हणजे त्या वामनाचं? नाही बा, मला पाप पुण्याची कल्पनाच नाही. म्हणजे कायचं पाप आणि कायचं पुण्य. तू का म्हणे आम्ही झाडू अग्नी रोपण लागून नेली पाप पुण्य अंगा. मग तुझं खरं असलं तर नंदी कडवा खाताय का? नंदीला कडवा चालून दाखव. दगडाच्या नंदीला. नाथ महाराज म्हणले मला पाप नसल तर नंदिकेश्वरा ही कडब्याची पेंडी काय. महाराज काही पापच नव्हतं, ते निष्कलंक महात्मे. दगडाच्या नंदीनं कडब्याची पेंडी खाल्ली. दगडाचा नंदी आहे महादेवाचा, आणि त्यानं कडवा खाल्ला पेंडी भर. एकनाथ महाराजांनी करून दाखवलं त्या कुटाळ फोरायला. मला पाप पुण्याची कल्पनाच नाही. म्हणजे तुम्ही विनाकारण माझ्या कुदून राहिले. अरे त्या साधूचं कल्याण व्हावं म्हणून सांगितलं. म्हणजे ती उपाधी वाढली असते. अलीकडे कच्चा होता तो. कच्चा होता म्हणजे परिपक्व असलेला वेगळे, आणि अपक्व असला साधू की नाही या सिद्धीनं नाडतो. सिद्धीला बी पिसे कोण होतंय असं होतंय. साधकाला सिद्ध्या नाळल्याशिवाय राहत नाही. आणि सिद्धांचं वेगळं आहे. जानवर आहे, तुकोबार आहे, त्याच्याकडे अंगभूत अष्टमहा उपसिद्ध्या सुद्रसिद्ध्या सगळ्याच असतात. पण ते त्याचा म्हणजे वापर करत नाहीत ना. ते त्याच्या अभिमानातन गर्वातन गैरफायदा घेत नाहीत त्या सिद्ध्याचा. प्रसंगोचितच्या काळात बळीवार का दाखवतात? जगत उद्धाराला धरीला अवतार, आणि मिरविला बळीवार सिद्धाईचा. कशासाठी? जगत उद्धारासाठी. जिथं दमना गेले का लोक, आता सरकारला नाही काय दमना गेल्यावर मग अश्रू सोड, काहीतरी करा, काहीतरी असं पोलिसांना करावं लागतंय ना. लोक जनता ऐकायला गेल्या बोकाळल्या, जास्त बोकाळले लोक, भांडणं व्हायले, तंटे व्हायले. मागे झालं ते नागपूरला म्हणून काहीतरी कुठाना, आपल्या नागपूरला. हा महात्म्याला सिद्धायचा बळीवार दाखवायची गरज नाही. ज्ञानोबरायांना तुकोबारायांना हे दाखवत नाही कोणाला. तरी पण कधी कधी त्याच्याशिवाय नमस्कार करीत नाही, ते नीट खवत नाही, ते उद्धार होत नाही त्याचा. त्याच्यासाठी सिद्धायचा बळीवार दाखवावा लागतो. ते नाथांनी तेवढा नंदीला कडवा खाऊन दाखविला. कशासाठी? की माझ्यावर आरोप करायला ती लोक, ते आरोप निकालास काढण्यासाठी. असे आमचे नाथ महाराज आहेत. आणि मग अशा प्रकारचं ते गाव आहे पुण्यवान. कोणतं? म्हणून इथं धन्यवाद दिला. धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी. या भूतलावर धन्य धन्य क्षेत्र आहे. कोणतं? प्रतिष्ठान. हो, आणि आहे बरं. गोदेची तिरी पुण्यभूमी. गोदावरीच्या नदीच्या काठावर पुण्यभूमी आहे, संताची भूमी आहे. असं प्रतिष्ठान नगरी आहे. असा धन्यवाद निळोबारा देतात त्या गावाला. आणि गावच चांगले महाराज. प्रतिष्ठान चांगलं. कर्मच आहे पैठणात. आनंद वाटते पैठणात सुद्धा. संतांची भूमी आहे. गोदेला पाणी असावं महाराज. ते पाणी जर आटले हो याच्या गावाच्या. पहिल्या काळात पाणी राहत होतं त्या कमलकृष्ण तीर्थनाथांच्या समाधीच्या पाठीमागं. काय आनंद वाटायचा. उन्हाळ्यात गेल्यास पोहा वाटायचं त्यानं पैठणला. हो, आनंद आनंद आनंद. आणि गंगथडी ना महाराज. जमिनी बघा कशा आहेत. या 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 पैठणच्या जमिनी म्हणजे आपल्यासारख्याच घ्या. हे परिसरच काय वेगळंच नाही. तेव्हा असा परिसर एवढं सुपीक. गोदीचा काठ आहे दोन्ही कोणबी. मस्त प्रतिष्ठान नगरी. आणि सातवान शालिवान राजाचं गाव आहे ते. जिथं वेला बोलला त्याच्या पली. खरं ते गाव सुद्धा नाही. ते गाव जुनच आहे, तरी पण ते नवीनच आहे. कोणतं? जिथं रेला बोलला नाग घाट बघितला असेल तुम्ही. नाग घाट मारती आजवर नाही बघितला. बघितलं ते लक्षात राहत नाही. नाही खरं गेलं नाही आठवण म्हणाला. हा गेला बोललं ठिकाण बघितलं नाही. माहित नाही, बघितलं नाही. या बघितलं होते म्हणलं असताना. पडीक गाव आहे. पडीक गाव आहे. जुनं गाव मोठमोठाले फाडीचा.
एवढ्या फाडी आता गेल्यावर बघतो. आता बघ जुनं गाव आहे बघ, हे बघ, हे बघ मोठमोठ्या फाडी, काय काय वाडे बंद आहेत, कुलप आहे, एका वाड्याला ब्रह्म राक्षसाचा वाडा आहे, त्याला लॉक आहे, चकच कोणी उघडीत नाही, त्याला कुलूप टाकले, सागवणीच्या चौकट आहेत, सागवणी कवालीच्या वाड्याला मोठमोठ्या फाडी येतात, बंद वाडा आहे, मोठा आहे वाडा. हा तिथं ब्रह्मसंबंध होता त्या काळात, म्हणून तिथं ते बंदच करून टाकलं ते वाडा. आणि ते खरं जुनं पैठण कोणाच्या काळातलं ज्ञानोबारायांचे. माऊलीनं रेडा बोललो का त्यावेळेला ते हलगड तिथून पाणी आणत होतं, त्या नाग घाट म्हणते त्याला. तिथं ब्राह्मणाची सभा, त्या माऊलीच्या वडिलाला देहांत प्रायची जे थोटावलं का तिथंच ठरलं त्या नाग घाटावर. त्या नाग घाटावर असं ओटा बांधलेला आहे मोठाच मोठा, तिथं ब्राह्मण बसत होते, धर्म मार्तंड व्यासपीठावर बसत होते. मग कोणाचं काही धर्मात अन्याय आला की मग ते सांगत होते. मग विठ्ठल पंताला काय प्रायचित तर म्हणजे देहांत प्रायचित आहे, दुसरं प्रायचित नाही, हे कळलं तिथं. आणि मग तिथंच माऊली गेली डबल पुन्हा विठ्ठल पंताने प्रायचित घेतल्यावर. आणि मग रेडा बोलला तिथं बोलविला रेडा निगमवाची, पैठणात बोलविला रेडा. त्या रेडा बोलला ते तिथूनच रेडा पाणी नेत होता वरी चढून. तर ते पैठण आहे माऊलीच्या काळात. पण सातवान शहालीवानच्या काळातलं पैठण इकडे, त्याच्या पुढच्या डोंगराकडे. आता नुसत्याच चिलाऱ्यान बिलाऱ्यान तिकडं. आणि त्या काळातले अवशेष खापर अमुक टमुक काही पैसे काही भोईत काही सापडत आता बी त्या गावात. कोण्या जुन्या गावात शालिवान राजाच्या खाना त्या काळातल्या खालीवान, त्याचे नावं काही त्या धातू कशावर ते सापडतात तिकडं. कुठं ते जिथे रेडा बोलला का त्याच्या डोंगराकडं खरं गाव आहे जुनं पैठण, सातवान शालिवानच्या काळात. आणि मग माऊलीच्या काळात इथं राहिलं, इथून नातांच्या काळात खाली आलं देवाऱ्यापाशी, जे देवारा नातांचं देवघर आहे, देवघर ते नाथांच्या काळातलं पैठण. म्हणजे नाथ महाराजचा काळ माऊलीच्या नंतर मागडला आहे ना, 200-300 वर्षाचा फरक आहे माऊलीचा नाथांचा, 300 वर्षाचा. मग 300 वर्षात गाव इकडं आलं ना, आता ते एकदम तळ्यालाच भिडले, सपाट जे मिळालं. आता तर खऱ्या पैठण त्या नव्या पैठणात तर पाणीच जात आहे, खरा पुरा आल्या. समजायचं आमच्या आवलगावच्या पारापाशी पाणी आलं पैठण डुबलं, खाल्लं पैठण. हे आपलं गीता मंदिर आहे की नाही, एक मजला चक पाण्यात. आपण गीता मंदिरात सप्ताह केला का, आमच्या आवलगावच्या देवापुढी पाणी येते गंगेचा विसावामध्ये, त्याला उसावा आवलगावपुढी येशीत पाणी आलं. समजायचं की पैठण ती धर्मशाळा आपली ती गीता मंदिराची कमीत कमी एक मजल्यात पाणी जाते, पूर्ण मजला पाणी जाते, असं गणित आहे. त्याला लेवल म्हणते, लेवल. आमच्या पारापाशी पाणी आलं की मला वाटतंय तुमच्या रंगराव भाऊच्या त्या टाक्यावर बरं काय इकेच आहे. म्हणजे आमच्या गावात आलं तर लोक सांगतात ना इथं पाणी आमच्या तिथं आलं, ते लेवल असते. पाणी खरं लेवल सांगते, लेवल दाखवते तर कोण दाखवत आहे, समान दाखवायला पाण्याशिवाय नाही ना, ते बरोबर समान दाखवते असं. मग हे लक्षात ठेवा. मग खरं पैठण ती आहे, जुनं पैठण ती. हो. आणि मग तिथं तर ते नाथ महाराजाचं गाव धन्य आहे असे आमचे निळोबराय म्हणून लागले. धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी आणि गोदेची येतिरी पुण्यभूमी, गोदावरीच्या काठावर पुण्यभूमी आहे. आता धन्य तो श्री गुरु जनार्दन सखा आणि त्रिलोक्य देखा पावन के. धन्यवाद दिला दुसरा कोणाला, पहिला धन्यवाद त्या गावाला आणि दुसरा धन्यवाद दिला निळोबरायांनी जनार्दन गुरुला, म्हणजे जनार्दन स्वामी नाथांचे गुरु जनार्दन सखा. त्यांचं गाव आहे 40 गाव. खरं गाव त्यांचं कोणतं आहे 40. आता 40 गाव आहे ते जळगावकडे. 40 गाव तालुका आहे का, हो आहे ना, कन्नड. कन्नड. त्या तामुकूच्या पुढे नाव येतेच आहे. वतनदारीचं गाव आहे. आणि देशपांडे होते, आणि देशपांडे म्हणलं की राजकारणी ब्राह्मण, कुलकर्णी म्हणलं की राजकारणी ब्राह्मण, जोशी म्हणलं की भटपण करणारा त्या काळात. आता कुलकर्णी जोशपण करायला येत पण खरं येत नाही. ते खरं जोशपण करणारे जोशी ते जोशी जाणून बुजून असतात, ते खरे त्याच्यातलेच असतात ते कर्मकांडातले प्रवीण. हे आता थतुरमथुर शिकलेले देशपांडे देसाईन हे कुलकर्णी हे नाही येत, हे नाही विशेष येत. बरं ब्राह्मण कुळा जन्मले पण राजकारण केलं ना, दप्तर खडीत बसले सरकारचे. तराटे पण म्हणा की
त्यालाच म्हणायचं तलाठी, पण आताच ओळखण्यासाठी तलाठी काम त्यांच्याकडे होत्या पांड्याकडे. म्हणजे दप्तर लिहायचे काम कुलकर्ण्याचं, पांड्याचं, देशपांड्याचं. ते काही राजकारण करत बसले, राजकीय सत्तेत गेले. आणि मग ते जनार्दन स्वामी फिरत फिरत आणि इथं आले. कुठं? दौलताबाद. आणि मग त्या अवस्थेत निजाम सरकार नगर जिल्हा, आपलं नगर अहमदनगर. मला वाटतं अहमदनगरचं नाव बदललं. अहिल्यानगर केलं. हा, अहिल्यानगर बरं बदलली. कोणी बदलली की बिचाऱ्याने हे? या सरकारनं बदल कोण्या? एकनाथ शिंदे यांनी. असं आहे का? आणि ते औरंगाबादचं हे न केलं ना आपल्या ठाकरेनं, संभाजीनगर संभाजीनगर ठाकरेनं केलं. उद्धव ठाकरे यांना नाही, उद्धव घोषित केलं अगोदर, पण अंमलात आणलं नाही ना. चांगले चांगले. अंमलात बरं झालं. ते अहिल्यानगर झालं, हे धाराशिव झालं इकडलं. पण पहिलं नाव धाराशिव होते त्याचं. पहिलं जुनं नाव मग औरंगाबादचं नाव संभाजीनगर ठेवलंय आता, पण जुनं नाव ते नाही, खडकी. खडकी आहे. त्याचं नाव खडकी आहे पहिले. आणि अहमदनगरचं अहिल्यानगर केले ते बरं झालं. त्या अहमदनगरचा बादशाह होता, त्याच्या आधिपत्याखाली होते ते. कोणतं? सुभा तिकळला. कोणत्या सुभ्याचं नाव कोणता? दौलताबाद सुभा. आणि त्या सुभ्यावर सुभेदार म्हणून नेमणूक केली ती जनार्दन स्वामींची. आणि ते जनार्दन स्वामी तिथला कारभार, म्हणजे सुभा म्हणजे जिल्हा म्हणायचं. सुभा म्हणजे काय त्या काळातला? आजच्या काळातला जिल्हा. मग जिल्ह्यात किती तालुके असतील बघा, आणि किती खेडे त्या तालुक्याने कधी. आता विचार करा ना, परभणी जिल्हा पूर्ण इलाका, तसा सुभा. ते विभाजन करण्याचे नाव आहेत म्हणा की, देशाचे नाव आहे हे टाकलेले. त्याला सुभा, आपण ज्याला जिल्हा म्हणतो त्याला सुभा म्हणतो. आणि त्या सुभेचा सुभेदार एक प्रमुख, ती जनार्दन स्वामी. तेवढा जिल्हा त्यांच्या हातात स्वामींचे. आणि ते दत्त उपासक, ते सर्वांना माहितच आहे. हो, कलियुगामध्ये जनार्दन स्वामी तिसरा शिष्य आहे त्यांना. पहिला दत्ताचा शिष्य कोणता? हा, पुन्हा जनार्दन तिसरा म्हणून वय आहे त्याच्यावर काहीतरी. हो, पहिला यदू, दुसरा सहस्रार्जुन, सहस्रार्जुन दुसरा. आणि तिसरा कोण? जनार्दन नाथांच्या ह्याच्यावर ओवी भागवतामध्ये केला खरा कलियुग आहे ना. हा, असे शिष्य आहेत आमच्या. कोणाचे? दत्तप्रभूचे. दत्तप्रभूचा पहिला जुन्या काळातला शिष्य यदुराज. त्याच्यानंतर काही कालांतरानं मग ते हय वंशातला राजा अर्जुन, 1000 हाता होते त्याला म्हणून सहस्रार्जुन. आणि तिसरा शिष्य जनार्दन कलियुगात. असे दत्ताचे शिष्य, असे दत्तप्रभूचा साक्षात्कार त्यांना. आणि ते जनार्दन स्वामी आहेत. त्यांच्या जनार्दन स्वामीच्या चारित्र्यामध्ये असं कुठं बोट लावायचं असे वागले. सुभेदार होते, इतके लोक मारले त्यानं. युद्धात लोक मारावं लागत होते त्याला. समोर आला की तुकडा करावाच लागत होता महाराजाला. विलाजच नव्हता त्याचा. हा, मुदाम त्या अंगर खा, जिरा टोप हे ते घालून, पायजमा, थोडी पॅन्ट, चुडी जमा घालत का ते धोतर कशाचं मग ते युद्धात. आणि ते सगळं तयार करून मग तलवार हातात घेऊन युद्ध करावं लागत होतं स्वामीला. आणि स्वामी युद्ध करीत होते महाराज. हा, आणि तिथून आले की ड्रेस काढायचे आणि पुन्हा धोतर घालायचं स्वामीनं. स्वामीच्या आता बैठक आहे वरी. गेल्या गेला असा ना तुम्ही. हा, सगळ्यात वरी गेले काय तिचं नाव, तोपचं नाव काय द्या? देववीर काहीतरी. त्याला विचारूया काय डोस काय तुमचं जाग्यावर. हा, दुर्गा तोफ. तिचं नाव काय वरले? एक नंबरच्या तोपचं दुर्गा तोफ. मोठीची मोठी सगळ्या शेवटला असते ती, है ना. आणि त्या दुर्गा तोपाच्या खाली एक भुयार आहे. तिथं समाधी नाही जनार्दन स्वामीची. तिथं दत्तप्रभू येत होते. आता दिवा चालू आहे, अखंड ज्योत. बघितली का? 24 तास ज्योत चालू असते. तिथं आमचे स्वामी बसत होते गुरुवारी. सकाळी जे बसायचे पूजा करायला, तर मग दुपारा दिवस करूस तर आणि दत्तप्रभूचं चिंतन करायचे. दत्तप्रभू त्याला तिथे भेटायचे. त्याच्या पादुका आहेत ना दत्ताच्या तिथं, आहेत की नाही. हा, त्या दुर्गा तोफाच्या खाली जे. आणि स्वामी त्याचे दत्त उपासक होते.
तसे ते सुलीभंजन पर्वतावर जात होते कधी कधी. आणि सुलीभंजन पर्वतावर दत्तप्रभू त्यांना आणि फकऱ्याच्या याच्या वेशात भेटत होते ना. मग तेच म्हणले होते नाथांना ना. नाथांनी सेवा केली. किती सेवा केली नाथांनी स्वामींची. तर हायस्ट सेवा अवघड सगळ्यात संडास काढणं. काय अवघड आहे? याच्या इतकं घाण काहीच नाही. कपडे धुणं, जेव वाढणं, ताट धुणं, झाडून काढणं, गाडी टाकणं, हे तर काही वरकड सेवा आहे. आणि हे तर एका कोणीही करू शकतो. जिव्हाळ्याचा करू शकतो, जिव्हाळ्याचा करू शकतो कोणी. पण अंतरंग सेवा ती. आणि नाथांनी स्वामीची सेवा त्याच्या बायकोला काहीच नव्हती. काहीच नाही. ते ग्रहाचारी होते ना. स्वामीला लेकरं बाळ बायका होत्या ना. परिवार होता त्यांचा. ग्रस्ताश्रमी स्वामी. हो. आणि नाथांनी कुटुंबातले सगळे कामं करायचे. भाजी चिरून देण्या इथपर्यंत. त्या बायापाशी ती जर मानली गुरु माही आण, नाता ते आण, ते आण, इळे आण, पळे आण, ही भाजी कापून दे, ते सगळं कामं करायचे. ते तर करायचेच करायचे. पण स्वामीचे वैयक्तिक काम अंथरूण करणं कोणामागं? नाथामागं. अंथरूण काढणं नाथामागंच. स्वामीचे कपडे धुणं नाथामागंच. स्वामीला जीव वाढणं नाथामागंच. पाय चेपणं नाथामागंच. सगळे जे काम आहेत नाथांचे स्वामींचे कोणी करायचे? नाथ महाराजांना करायचे. सगळे कामं येतो छेड असं कोणतंच काम नाही. आणि स्वामी झोपले ज्या अंथरुणावर, त्या अंथरुणाचे असं अंथरून टाकायचं की त्यांची हाक ऐकूया आणि लय त्यांच्या जवळ नसा. म्हणजे आपले पाय लागू नये त्यांना, असं काही अडचण होऊ नये, आपला त्रास त्यांना जाणवू नये, हे असं अंथरून थोडं. आणि लय लांबी नाही कामाचं. का? त्यांना जर उठले ते पाणी प्या वाटलं नाही, काही तांब्या पाहिजे असेल तर मग त्यांची आपल्याला आता उठ बरं पाणी आण, आपल्या जवळ ऐकूया. अशा बेतात नाथ महाराज असं करायचे. नाथ महाराजच एक महाराज ते. त्याला काय बोलायचे? साक्षात ज्ञानोबारायचा अवतार आहे. मग सेवेला आणि ते ज्ञानोबारायांच्या अवतारात सद्गुरू सेवा घडली नव्हती ना. घडली नव्हती म्हणजे किती? 21 वर्ष 3 महिने 5 दिवस तर भूतलावर होते. आणि लहानपणी तर 4-5 वर्ष गेली खेळण्यातच जाते. होय, 10-5 वर्ष 4-5 वर्ष काय करता लेकराला? मग 21 मध्ये 5 गेले, किती उरले? किती? 16 उरले किंवा मग 16 वर्षात काय सेवा करावी ज्ञानोबारायांनी? कोणाची? निवृत्तीनाथांची. त्या सेवेची हाऊस फिटली नव्हती सद्गुरूच्या. म्हणून एकनाथ नावानं अवतार घेतला. आणि एकनाथ नावानं अवतार घेऊन जेवढी करायची तेवढी सेवेची हाऊस फिरून एक बार नाथांना संडास लागली याला जनार्दन स्वामींना. ती संडास म्हणजे कोणती? संडासच्या 2 नमुने आहेत. प्रत्येकाला अनुभव आहे की नाही? एक कोर्स सेम संडास सोपी आहे. ते काही जास्त संडास होत नाही, फक्त कळा जास्त याच्यात. दत्तप्रभूची पूजा गुरुवार, आज गुरुवारचे वाटते. दत्तप्रभूची पूजा त्याच्यासाठी मग्न. तिकडून परचक्र आलं. आणि परचक्र आलं त्या शिपायाने येऊन खाल्ल्याने सांगितलं, राजा परचक्र आलं. एक सैनिक येऊन उभा टाकले ती युद्धाला. नाथ महाराजांची गुरु तसं बसले पूजेत. नाथ महाराज म्हणजे आता पूजेतून उठवायचं आणि युद्धात पाठवायचं गुरुला, त्यापेक्षा आपणच त्याचा झगडा घालून घोड्यावर बसून युद्धाला गेलो तर नाही का माहिती? त्यांना कशाला त्रास होऊ द्यायचा? लागलीच महाराज काय त्याचे कपडे, ते अंगरखानचे जे सगळं घातलं की हातात तलवार घेतली. बघा कवा युद्ध केले का, शिकले का तलवार चालवायची का काय? काहीच नाही ना. पण धीटपणा किती आहे स्वभावात. घोडा तयार केला की सांगितलं शिपायाला. आता ते नाथांचा उजवा हातच होता ते स्वामीचा, त्याचं काय करणार नाही सगळे लोक. नाथांच्या कुटुंबातला पोरगाच होता एकनाथ महाराज त्या स्वामीच्या कुटुंबातला. म्हणून त्या लोकांना लावून द्या घोडं, खोगीर लावून दिला. खोगीर बसा, घेतला घोडं आणि चला उकारणी झाली सगळ्या सैन्याला. युद्ध करायचं आपल्याला. सगळे निघाले सैनिक आपले आपले घोडे घेऊन. हे पोलीस लोक ह्या युद्ध केलं स्वतः नाथांनी. हाना 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 हाणलं, पळ गेले. आलेले लोक ते उतारा पळ गेला. आणि काय लोक कैद केले. काही गौसले लोक आहेत. गौसले हातकाळ्या घाला म्हणले. घाला हातकाळ्या, टाका जेलमध्ये. हातकाळ्या घालून आणले जेलमध्ये टाकले. पुन्हा अंगरखा उतरलं.
घोडं तिथले तर मानायला लावलं जशाच तसे आणखीन. आणि त्या सेवेला आले बाबा त्या स्वामीच्या गुहेपाशी. आणि मग स्वामी पूजेतून उठले. पूजेतून सगळी पूजा संपवली 2-3ला. आणि सहज फिरून बघितलं तर जेलमध्ये बघितलं तर नवे माणसं दिसले. ते त्याला माहीत असते ना, हे नवे माणसं जेलमध्ये कसे आलेले ना. खाली मान करून अभिमान नाही सांगितलं, खाली मान. ते म्हणले तुम्ही बसलेत पूजेत, परचक्र आलो म्हणले. मग काय करावं म्हणले, आता तुम्हाला कसं म्हणून होईल म्हणजे लढाई केली. आणि हे मग लोक कैद झाले म्हणले. आता त्यांना काय शिक्षा करायची, काय करायची ते पुढची तुम्ही करू म्हणले. ते कोणी जिंकलं युद्ध म्हणले. म्हणजे आपल्या वीरायनं, ते म्हणले नाही मी स्वतः गेलो होतो. अरे वीरायला चेतावणी कोणी दिली, मी तर बसलो होतो पूजेत. ते म्हणले मीच म्हणलो की आता मग स्वामीला काय उठवायचे आपण, चला. मग मी गेलो. तू युद्धात गेला, कधी युद्ध शिकलास का करायचं, कधी तलवार चलविली का, कधी नाही. मरायचं होतं का तुला, कशाला गेलतास तू. नाही परचक्र आलेलं होतं, तुम्हाला कसं उठवावं म्हणून. मग सांगितलं सेवक आहे नसतं त्या सैनिकाने म्हणायचे. म्हणले हे नाथा लय हुशार आहे म्हणले युद्धात, एकाला गेलं म्हणे तलवार चालवायला, बरेच कत्तल केले ह्या नाथानं असे सांगू लागले. तोंडात बोट घातले महाराज स्वामी. जेव्हा भेटलं तरी स्वतःच्या उरावर घेतलं माझं काम. आणि माझं काम ह्यानं केलं. हे संडास काढतोय पुन्हा, किती घाण घाण असे सगळे कामे करतो. पुन्हा भाजी चिरून देतो, पण त्याचं फल त्याला मिळलं पाहिजे असं मनाला वाटलं. आणि नाथ महाराजांना म्हणजे नाथा चल तुला माझ्या आणि गुरुची भेट करून देतो, माझ्या सद्गुरूची तुला भेट करून देतो, दत्तप्रभूची साक्षात दर्शन देतो. चल कुठं चालायचं महाराज, सूलीभंजन पर्वत. सूलीभंजन पर्वत आहे मला वाटते अग्नी निवृत्ती वायू. तुम्हाला माहीत नसेल का, माहीत आहे? हां माहीत आहे का तुम्हाला? नाही, आम्ही गेलो होतो तेव्हा तुम्ही हो हां हां तिकडंच आहे. नाही पण तिकडं नाही जायचं, जरा अजून इकडं जायचं. ते सेपरेट गाड्या सुद्धा तिकडं जायला आपल्या ST विमलच्या. पण आम्ही जीप घेऊन गेलो, एकवार मोटरसायकलवर गेलो. इथून मोटरसायकलवर नव्हती गाडी तेव्हा. अरे आळंदी 2दा केली मोटरसायकलवर, पंढरी केली, फक्त तू दर्शन घे. ते म्हणजे हो बघत बघत अशी बसले. आलो एक घोड्यावर फकीर. फकीराच्या वेळात काय टक 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 घोड केलं, आमच्या इथे आणून उभा केलं. कोणाजवळ? स्वामीजी. उतरला ते फकीर. जनार्दन बैठो म्हटला. नाथ महाराज उगत बघू लागले. म्हणजे फकीर हे जनार्दन स्वामीची, आपल्या स्वामीची ओळख केली किती कोणाच ठाऊक. हे तर मुसलमान दिसायला आहे. ते उगत उभा टाकले, तोंडात बोट घालून, काहीच नाही. हां मग काय नाही म्हणले, त्या झोळीतले तुकडे काढ. मग ती कुत्र्या संघ आणल्या होत्या 2-3. आता त्या कामधेनू होत्या नाही गाई, पण त्या कोण्या वेशात कुत्रे यायच्या. मग त्या कुत्र्या 2-3 कुत्र्या होत्या त्या. मग म्हणलं कुत्ती का दूध पिलाव. त्या कुत्रीचं दूध स्वामीनंच काढलं, ते दूध बी काढलं. ह्या कटोरा भरून निघालं. आता एवढ्या कुत्रीला इतकं दूध कसं निघालं, काढलं. टाक तुकडे मधात टाकले, बस सुरू लाभ बरकत. उरून शिशी जेवायला फकीरन ते स्वामी. नाथ महाराजाला बघितल्यावरती दत्तप्रभू म्हणू लागले, ए छोकरा कोण आहे? ते हमारा शिष्य. मुला उसको वो आते नाही मला वो सोळो देखता है. आता मुसलमान कसा जेवल ते. नाथ महाराज मला नको बाबा, मला जेवायला नग म्हणजे जेवायला नाही. जेवले नाहीत नाथ महाराज. ते म्हणले स्वामी ते इतकं सोळ सांभाळणारे आपले गुरु. मला वाटलं हे कोण फकीर आला, कुत्रीचं काय दूध काढलंय आणि त्याच्यात खायलेत म्हणले, आवड खायला असं मनाला वाटलं. पण आपण आता गुरुला तरी कसं वाकडलं बाबा, काहीच म्हणले नाहीत ते, 1 बी नाही 2 बी नाही. आणि त्यानं वळ केलंच नाही महाराजांना. महाराज हे जेवण खाऊन झालं, आले तसे ते फकीर गेले.
आणि मग स्वामी म्हणले काय नाथ्या, चांगली संधी आली ती तो दौडली केल्या, माझे गुरु तुला म्हणू लागले ती छोकरा कोणाचा आहे काय बोलव जेवायला, तू नको म्हणला म्हणले. अरे जेवाय पाहिजे होतं, तुला कांटाळ्या उडत होतं. फकीर होते. अरे फकीर नव्हता रे, माझे गुरु होते दत्तप्रभू, त्या वेशात आले होते. आणि कुत्र्याचं दूध कसं काढायला? कुत्र्या नव्हत्या बा, त्या कामधेनू होत्या, तुला काय माहितीये. जाऊ दे आता, गेलं ते गेलं, वार गेलं. हो तुझं कल्याण करीत होते बघ. काय म्हणले बा, मला लक्षात नाही आलो आता काय कर, मला नाही कळालं. जाऊ दे म्हणजे. पुन्हा आणखीन असा एखादा गुरुवार पाहिला आणि आणखीन गुरुवारी सकाळून पूजा केली, दुपारून आणखीन फुली भंजन करत, आणखीन तीच स्थिती. पहिले पाळे नाथाला सांगितलं होतं बघ, तुला आता तरी सांगालो संधी दौडू नको. हा माझे गुरु म्हणल्याबरोबर जेव्हा ये म्हणले तर ये, ते म्हणतील तसं ऐक, तू कल्याण होऊन जाईल तुझं. महाराज तेच प्रकार केला आणि ते प्रकार केल्यावर नाथ महाराज खरंच जेवाय गेले आणि जेवले. नाथ महाराज त्यांच्याबरोबर जेवल्यावर मग प्रकाश पडला, म्हणजे ती दिव्य दृष्टी मिळाली की फकीराच्या जाग्यावर दत्त दिसू लागला. त्रिगुणी त्रिमूर्ती दत्त हा दाना, नेती नेती शब्दे नया, तीन शिरे सहा हात, नाही का, असं स्वरूप प्रगट झालं ना. ते दिव्य दृष्टी, खरं ती दृष्टी पाहिजे ना. दत्त तर काय येरे आता कुठून गेला, आता बी दत्त, त्याचं नावच आहे दत्त. आणि योगीराज आहे ते. मी तर तुम्हाला नेहमी म्हणतोय, दत्तप्रभू जगात संचार करतात, फिरत येत कुठे बी. गाणगापूरला जातात, कोल्हापूरला जातात, माहूरला जाते, गिरणाऱ्यावर कुंकण मनाला येईल ते फिर. पण ते आता बी आहेत ना, ते चिरंजीव आहे दत्त. काय त्याला का मरण आहे का काय, योगी आहे ते आणि देव आहे ना ते. मग ते काय आता कुठून मी फिरला तर सूक्ष्म रूपात कोणाला दिसतही नाही. आणि ज्यावेळेला आपली ती दृष्टी येईल त्यावेळेला तो प्रगट होतो. ते प्रगट होणे म्हणजे ती दिव्य दृष्टी येणे असा त्याचा अर्थ होतो ना. मग ती दिव्य दृष्टी नाथांना आली की सद्गुरू दिसले दत्तप्रभू आणि पायावर मस्तक ठेवलं आणि म्हणू लागले मग स्वामींना, जनार्दना हे तुझा शिष्य आहे ना, माझी भरपूर सेवा केली म्हणजे स्वामी ह्या पोरा, मोठा कृतज्ञ हा पोरा. मग ती त्यांनी प्रसाद दिला. म्हणून जनार्दनाची कृपा, दत्तात्रयाचा प्रसाद. कृपा जनार्दनाची आहे पण प्रसाद कोणाचा आहे? हा. भागवती टीका नारायणी आत्मबोध, रामायणी नाही. त्या ज्ञानेश्वरी आहेत आपल्या भागवता, त्याच्यात घोर चुका झालेल्या तिथं. ते रामायणी आत्मबोध म्हणून नाही, नारायणी आत्मबोध असं ते लावायला पाहिजे. पण ते कळत नाही लोकांना. जनार्दनाची कृपा, दत्तात्रयाचा प्रसाद, भागवती टीका नारायणी आत्मबोध. हे रामायणी आत्मबोध म्हणते हे नाही, पण नारायण ते सांगतो तुम्हाला. स्वामींनी सांगितलं, दत्तप्रभूने सांगितलं, नाथा तुझ्या हातून मोठे मोठे ग्रंथ संपदा होईल, भागवत होईल, 11 स्कंदावर टीका, रामायणावर तो टीका करशील, आनंद लहरी असे ग्रंथ बरेच केले तो नाथांनी. ग्रंथ ओम ग्रंथ केलाय नाथांनी. आपल्या अंमलात तुमच्याकडून नाही तर नाथांनी ग्रंथ खूप केले आणि तुला माझा प्रसाद प्राप्त झाला. आता त्यांचा प्रसाद मिळाल्यावर काय बाबा, काय ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना, तमेव शरणं गच्छ, तमेव हा सर्व भावेन भारत, तत्प्रसादात परम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, है ना. मग तयार्थिने प्रसादे सरोप शांती प्रमदे कांतु होनी स्वानंदे स्वरूपी चिरमसी, है ना. तयार्थिने प्रसादे सरोप शांती प्रमदे म्हणजे सरोप शांती ब्रह्मशांती. कोणती शांती? त्या ब्रह्मशांतीचा मालक होशील, कांतू नाम मालक होशील आणि मग आपल्या स्वरूपात रमशील तो अर्जुना, अशी देव सांगू लागले. ती शांती दत्तप्रभूच्या प्रसादाने मिळणारच किंवा सरोप शांती. ते सरोप शांती नाथांना त्याच्यामुळे मिळाली दत्तप्रभूच्या कृपेनं. आणि मग हे भागवतासारखे ग्रंथ मोठे मोठे मुखातून प्रसवले नाथांचं त्यावेळेला कल्याण झालं. आणि दत्तप्रभूने दर्शन दिलं, प्रसाद दिला, मस्तकावर हात ठेवला, कृतार्थ केलं. दत्तप्रभू निघून गेले आणि स्वामी जवळ गेले आणि स्वामींनी सांगितलं, आता नाथा तुला माझा सद्गुरू प्रसाद प्राप्त झालाय, मला वाटतं साधना करावी तुला. का
तर थोडी तरी साक्षात्कार झाल्याशिवाय आणि तपश्चर्या केल्याशिवाय ते पक्क होत नाही. ते ज्ञान पक्क व्हायला काय करावं लागतंय? हा, तपाशिवाय नाही जमत बरं का उत्तम महाराज. हा वालुमा तप करावं लागते तप. तुमच्यासारखा गुरु असला काय करायला काय आमच्या आणलं हे ना. अहो आम्ही तर बोंब राहिलोत की ज्ञानेश्वरी पारायणला बसला उठायचं नाही. नाही उठायलाच नाही काय. हं. मी नाही उठ. माझं मी सांगेल दुसऱ्याचं काय सांगू. माग हाजेमध्ये गेल्या पारायणला तो ना. आंघोळ्या केल्या आलो. हा आंघोळ्या केल्या मी धरलेले जायला तुम्ही मग मला राग येत होता. हे काय ज्ञानेश्वरीची विटंबना चालली असं डोसक्याला ताण येत होता. आम्ही असे पारायण केले नाही. सोहळ्यात पारायण केले असतील आणि एकदा बसलं का तर पूर्ण पारायण होतं. माडी नाही मोडलेली. असं खरं खरं तप आणि तसं तपच झालं पाहिजे तेव्हा ते प्रसाद मिळत असते. फुकट नाही मिळत. ते तपातूनच घ्यावं लागते. म्हणून कशाला म्हणजे तपे विना दैवत तिथल्या विना प्राप्त तुझे विना ही तर कोण सांगे. नाथांना तप करायला धाडले या कोणी स्वामींनी जा म्हणले ए फलाना डोंगर आहे सूर्यभंजन पर्वत तो पाहिजे तिथं प्रसाद मिळाला तुला तिथं जाऊन राहाय आणि काहीतरी वेगळं घालल्यावर अगटीत घालल्यावर मग घरला येईल. तोपर्यंत यायचं नाही. बघा जाय आता तिथं तपश्चर्या कर. रोज तिथंच राहा. काय खाऊ म्हणशील फळमुळं खा. झाडाचा पाला खाय. कोणी आणून दिलं तर फळमूळ खाय. कोणी आणून दिलं दूध पे. पण खाण्यासाठी उगं बोंबलं छिंडू नको. उगं त्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या कर. महाराज वाट लावाय आले गडाखाली. गडमध्ये दौलताबादचा किल्ला त्याच्यावरून खाली वाट लावाय आले. डोळ्याला पाणी आलं नाथांच्या बी आणि गुरुच्या बी. गुरु रडू लागले. नाथ महाराज रडू लागले. पण लेकराचं हित करण्यासाठी शिकवाय धाडते ना का बापा. आता उदाहरणार्थ डॉक्टर करायचा पोरगा जाऊ द्या मुंबईला शिकायला. मग त्याला बाप रडत नाही वे हा. ते लेकरू रडते पण रडणं सोसावं लागते तेव्हा डॉक्टर होत असते. होय डॉक्टर उग कसा होईल इथंच माझा बाब्या माझा बाब्या. नाही जमत नाही. हा मग नाथांना तपश्चर्या करायला धाडले डोंगरावर. त्यावेळेस गुरुच्या डोळ्याला पाणी आलं शिष्याच्या डोळ्याला पाणी आलं. योग व्हायलाय म्हणून. पण गेले एकनाथ महाराज आणि त्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या करू लागले. रोज चालू आहे तपश्चर्या. रोज पहाटच उठतात भल्या 3ला 3ला उठूनच आणि मग ध्यान धारणा हे ते सांगितलं स्वामींची साधना तशी साधना चालू आहे त्यांची. मग तिथे एक त्या भोवताळून त्या डोंगराच्या त्या सूर्यभंजन पर्वत आहे त्याच्या बाजूला जमिनीचा शेत. एक शेतकरी त्याचा आकाळा होता शेतात आणि त्यानं बघितलं हे पोरग तरुण एकटंच इथं राहत. काय खाते की बाबा काय खाता सर याची आपल्याला सेवा आहे महाराज घडावी. त्याची बुद्धी चांगली त्या शेतकऱ्याची त्याच्या मनाला वाटली आणि मग त्या शेतकऱ्यानं रोज तांब्यावर दूध आणून द्यायचं ठरविलं. बरं का बालू कोणला एकनाथाला रोज रोज एक तांब्याभर. त्याच्याकडं गाई होत्या म्हशी होत्या दूध निघत होतं. त्यातला तांब्या वगैरे निरसाट व्हायचा आणि नाथांना वरी आणून द्यायचं. एक 4ला 5ला झुंजूर का म्हणा ते आणून ठेवायचं. नाथांनी तेवढं दूध प्यायचं. तेवढ्या दुधावर तपायचं. काय कोणी देते त्याच्यात समाधान माणूस भागू लागले एकनाथ महाराज. असं त्याचा क्रम चालू झाला त्या शेतकऱ्याचा. त्याला ते पुण्याचा लाभ व्हायचाच होता ना. त्या शेतकऱ्यालाच पुण्य प्राप्त व्हायचं. ते रोज जाऊन आता तप करणारा करतोय त्याचं पुण्य अर्ध त्याला लागते. म्हणला त्या सेवा करणाऱ्या आपोआप मिळते त्याला. एक दिवशी बरं त्याचं असं होतं त्या शेतकऱ्याचं. सकाळला झुंजूर मग बायको येणार भाकरी तुकडे करून घेऊन आणि मग जेवण खावण हेऱ्या पुन्हा दुपारच्या भाकरी त्या बायकोन आणा. त्या येड्या रंबाला शेवत आला निम्याला झाले. तिला वाटलं नाही उशीर झाला काय की उठली लग बघीन आंघोळ लगेच की काय भाकरीच्या थापल्या की तिथं ती 2:30लाच आली कुठं शेताला आणि उजळडा म्हणली. आता त्याला काय घड्या नव्हत्या काही नव्हत्या त्या काळात. त्याला वाटलं उजळलं काय की काळ्या धारात येणं की जरा लोक आहे काय म्हणला थोडासा टाईम आहे काय की जरा तितकं तांबडं फुटलं नाही आणखीन नाही म्हणले आता फुटत आहे तांबडं देऊन या महाराजाला दूध. गेलो दूध घेऊन महाराज. आता ते सरप्रोत त्याचं काम ते करू लागलं. नाथ महाराज 3ला बसायचे ध्यान करून असे डोळे
एक भुजंग यायचा आणि महाराजाला चौकोन आळा पिळा घालायचा असा करायचा खाना डोसक्यावर. आता फुटूच आहे बघा आले असा खाना करायचा जोपर्यंत ह्याची तपश्चर्या. आणि जराशी बी अंग हल्लं ते पत्ता न लागू देता देवच होता कृष्णच परमात्मा. त्याला काय बात करूच तो निघून जाय ते पतात नाही. कोणला एकनाथ मला ते पता नसायचा. ते समाज भावविवाह शेत जात होते. हे शेतकरी आलं बिन भल्या बिगिनच रोजच्या टायमाच्या अगोदर शेतकरी आला की लगे महाराज डोसक्यावर सरळ. अरे बापरे महाराजाला चावतोय रे बाबा मोठ्यानं ओरडायले. कोण? शेतकरी. शेतकऱ्यानं गर्दा केला मोठमोठ्यानं गर्दा केला किती सरप वेळा काढला की कोण नाथ महाराजाला बघित. नाथ महाराज ते का रडला? बाबा तुम्हाला मारित होता की म्हणले भुजंग चावला का बघा म्हणला. बाबा लय मोठं जनावर आहे लय मोठा आहे म्हणला. मी बघितला म्हणला चौकून तुम्हाला आळे पिढी वरी घातला होता. कोण म्हणायला की शेतकरी. नाथ महाराजाला लक्षात आलं काहीतरी आगटीत घडल्यावर गुरुनं सांगितलं घडलंय तोपर्यंत येऊ नको. मग होता कोण? हा कृष्ण काळा काळ्या. मग देवाला थाक मारली कोणी? एकनाथ महाराज. भगवान तुझी सेवा करतोय मी तर तू सर्पाच्या वेशात आलास का काय? साक्षात प्रगटला कृष्ण आणि दर्शन दिलं. अरे सरप नसून तुझी सेवा मीच करीत होतो. सर्पाच्या वेशात येऊन तुला पत्ता न लागू देता तुला कळूच देत नव्हतो. तुझ्या मस्तकावर थांबवत होतो. कोणी येईल तुला काय करील अजिबात काय होऊ देत नव्हतं. पण ह्या शेतकऱ्यानं बघितल्यामुळं मला तिथं पळून जावं लागलं शेतकऱ्याला. आणि मग नाथ महाराज दर्शन घेतात कृष्ण परमात्म्याचं. त्यालाही दर्शन झालं. कोणला? शेतकऱ्याला. अहो ना नाही असे ते दूध दिलेलं फिटलं की नाही. मग त्यानं दर्शन घेतलं त्या शेतकऱ्यानं. कोणाचं? कृष्ण परमात्म्याचं. ते म्हणला महाराज तुमची सेवा केली म्हणून मला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. त्यांच्या सेवेचं फळ मिळालं. मी सरपच म्हणून लागलो. ते म्हणजे सरप नव्हता भगवान परमात्मा आले होते. माझ्या तपाचं फळ मला मिळालं. आता तुमचं शेत तुम्ही बघून घ्या. मी माझ्या गुरुकडे घरला जातो. नाथ महाराज तिथून उठले स्वामीच्या पाया पडले. काय घडलं नाथा? काय नाही म्हणजे भगवान कृष्णाचं मला दर्शन दिलं. श्रीकृष्ण भगवान सर्पाच्या वेशात येऊन मला दर्शन दिलं म्हणजे. आणि त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ झाला. त्यानं मला दूध पाजलं होतं म्हणजे महाराज मला रोज 5-6 महिने दूध पाजित होतं. रोज आणून दूध पाजित होतं. त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला. त्याला भगवंताचं दर्शन झालं. स्वामी म्हणजे काम झालं बघा. आता तुझ्या जीवनाचं काम चला आता आपण यात्रा करू. तीर्थयात्रा चारोधाम सप्तपुऱ्या बारळत होते मी. आणि तू तीर्थयात्रा मी जाईन नाशिकपर्यंत मी येणार आहे. तिथून पुढे चारोधाम तू करून ये. मला नाशिकपर्यंत यायचे. नाशिकपर्यंत स्वामी गेले पैठण. तिथे गेले चांद बोधले चंद्र बोधले चांद बोधले एक नाव ब्राह्मणाचे. त्याच्या मुक्कामाला राहिली तिथं नाशिक पंचवटी. त्याच्या घरी राहिले. तिथं पुराण चालत होतं. चतुश्लोकी भागवतावर प्रवचन सांगत होता. ते बुवा संस्कृत भागवतावर ते ब्राह्मण. त्याचं संस्कृत भागवतावरती व्याख्यान ऐकलं. नाथांनी ऐकलं स्वामींनी ऐकलं. आता तिथं मुक्कामाला दुसऱ्या दिवशी मुक्काम पडला होता. नाथ महाराजाला म्हणले स्वामी नाथा या चतुश्लोकी भागवतावर तू का सांगनास? बस व्यासपीठा सांग तू चतुश्लोकी भागवत. आणि मग नाथांनी सांगितलं. त्या टायमाला ते चांद बोधले नावाचा ब्राह्मण तोंडात बोट घालू लागला. ते म्हणला यायच्यासारखं मला नाही जमत. जोपर्यंत नाथ महाराज तिथे तोपर्यंत त्यांनी सांगितलं पुन्हा. त्या ब्राह्मणांना नाही सांगितलं. ब्राह्मणांना ऐकलं पुन्हा. आणि तिथं पुढे नाथ महाराजाला स्वामी म्हणले आता जाय यात्रा करून ये. मी चालू दौलताबादला. आणि दौलताबादला स्वामी आले परत. ते गेले यात्रेला. इकून आज्याला कळालं ना आजीला. कोणला? हा बापन माहिती लहानपणीच मेली होती. नाथांना एक लक्षात लहानाचं मोठं कोणी केले? आजोबानं आजी. नाथांना बापन माहीत त्यांचा आसरात माहीत नाही. लहानपणीच वारलेत ते. नाथांचे पूर्वज पहिले ते कोण? भानुदास. भानुदासाचा मुलगा चक्रपाणी. चक्रपाणीचा मुलगा सूर्यनारायण. आणि सूर्यनारायणचा मुलगा एकनाथ. त्याचा पोरगा चक्रपाणी. चक्रपाणीचा सूर्यनारायण. सूर्यनारायणचा एकनाथ. आता सांगा ते लहानपणी वारले. ते लहानपणी वारल्यामुळे थोडक्यात तुम्हाला सांगायलो म्हणून चक्रपाणीनं त्यानं सांभाळलं. आजोबानं आजी लहानाचं मोठं केलं. आणि 5व्या वर्षी गंगाला पावणं हे करणं ते करणं बंद करीत होतं. बंद पाहणं लहानपणी.
आणि जे गेले नाथ मला स्वामी कर तर घरी काय आजेला विचारून गेले. एका ब्राह्मणाला पुराणिकाला विचारलं होतं महादेव मंदिरात कुठं पैठण की मला जगत उद्धाराचा मार्ग कोण सांगेल, माझं कल्याण कोण करेल. तर ते पुराणिक म्हणला होता हे पोरग विचक्षण आहे बाबा, असं कोणी विचारित नाही, हे एवढंसं पोरग पण हे विचारते. ते मी मार्ग सांगितला, तुला जगत उद्धाराचा मार्ग सांगणारा आणि तुझं कल्याण करणारा एकच व्यक्ती जाय म्हणजे 40 कोसावर दौलताबाद किल्ला आहे, त्या किल्ल्यावर स्वामी येतो, त्याला शरण जाय, तुझं कल्याण होईल. त्या पुराणिक कसा केला तर ज्ञानवान असतोच ना, अर्धवट का होईना ज्ञानी असतो. त्यानं सांगितल्यामुळे नाथ महाराज गेलते. तेव्हापासून म्हातारी रडून परेशान, पोरग गेलं चुकून. एकुलतं एक होतं ते नातू, ते बी गेलं. लेकर सुन तर आधीच मेले, का मला कोणीच नाही त्या म्हाताऱ्याला मागून दिसले नाही गेलं. आणि रडून काय मग पुन्हा काही कालांतरानं समजलं की मी एका तिथं आहे म्हणून. कुठं? आता हे यात्रेला धाडलाय आणि स्वामी वापस आले आणि म्हातारी काठी टिकीत किती आंध्रे तिथं गेले. पुन्हा कळाले काही वर्षानंतर, त्याच वर्षी नाही काही वर्षानंतर पत्ता लागले आणि तिथं गेल्यावर स्वामीकडे गेले आणि त्याला सांगितलं शिपायाला की स्वामीला म्हणा एकनाथाचे आजान आधी आले, मग त्याला भेटायला याव का म्हणून. मग ते स्वामी म्हणले या म्हणा. पुन्हा ते गेले. आता त्या गडावर चढणं म्हातारपणन किती कष्ट ते, आणि तिथं गेले आणि तिथं जाऊन रडले, म्हणले आम्हाला आता दिसना झाले, कमी दिसायले, उलसक दिसतंय झावळ. आमचं पोरग एकुलतं एक आणि होतं ते मेलं आणि त्याचं पोरग हे लहानपणी बावलट इकडं जे आलं ते इकडंच राहिलं, तुमच्याकडं आलंय म्हण एकनाथ. असं स्वामी म्हणले हो, लहानपणीच गेलं. ते म्हणजे आता लय मोठा झाला म्हणजे कळलं ना, म्हणजे ज्ञानानं संपन्न असं त्याला म्हणायचं होतं. आता खूप मोठा झालाय म्हणले, पण यात्रेला गेलाय ते येईल नाही, आम्हाला ते डोळ्यात प्राण धरून बसलो म्हणजे तुम्ही जा म्हणले, लवकर त्याला पाठवली आणि त्या लग्न बी करायला वगैरे काय, म्हणजे आमचा वंश चालू नाही. कोण म्हणले? म्हातारा. आणि असं त्याने आश्वासन दिलं स्वामीनं, त्याला लग्न बी करायला होतो, तुम्ही जा पैठण. त्याला पैठणला काढून दिलं आणि एक शिपाई पाठविला. ते पहिले यात्रा अशी होती की या तारखेला या गावावर, आता राहीन तसंच की आपण ह्या तारखेला कुठं तर द्वारकेला, त्या तारखेला बद्रीनारायणला आपलं असतंच ना, गणित ठरलेलं असते. त्याप्रमाणे नाथा कुठं आहे त्या दिशेनं त्याच गावावर ते शिपाई गेला आणि सांगितलं हे माझं चिठ्ठी जिथं असतील तिथून वापस ये, फक्त एवढंच लिहिलं होतं. नाथा जिथं तू असशील ज्या यात्रेला, ज्या तीर्थावर, त्या तीर्थावरून माझी आज्ञा समजून वापस ये. खाली सही जनार्दन थानगडी नको. ते पत्र घेऊन शिपाई गेला आणि त्या तीर्थावर, आणि त्या तीर्थावरून द्वारकेहून तिथून लगेच पत्र बघितलं, अरे आपल्या स्वामी गुरुची यात्रा संपली, हीच आपली यात्रा, गुरुची आज्ञा ही मोठी यात्रा आहे असं समजलं. लगे वापस आल्यावर पाया मस्तक ठेवलं. अर्ध्या यात्रेतूनच तुम्ही मला कसं काय बोललं? बस झाली यात्रा झाली, तुझं काम झालं, तुला यात्रा करण्याची काही गरज नाही. मी मोजनं पाठवू लागलो तुला, आता तू पैठणला जा आणि गृहस्थ आश्रम स्वीकार कर, लग्न कर. आज आधीनं डोळ्यात प्राण धरलाय, थकले, त्याला काही दिसणं झालं, इथपर्यंत आलते ते म्हातारी आणि त्यांना सांभाळ, त्यांच्या देखत लग्न कर बाबा, त्याला बरं वाटेल. जा आता तू गृहस्थ आश्रम स्वीकार. मग नाथांना काढून दिलं पैठणला बरं काय, आणि मग त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला आणि वैजापूर तालुक्यातल्या गिरजाबाई नावाच्या बायकोशी लग्न, थोडक्यात तुम्हाला, आणि लग्न केलं आणि मग संसार केला. कोणी? नाथ महाराजांनी. मुक्त आहेत ते, मुक्तायला काय पाप येईन पुण्य नाही लागत महाराज त्यांना. गुरुच्या आज्ञेनं संसार केला, विषय वासनेनं नाही केला. सद्गुरु आज्ञा समजून प्रपंच करावा आणि आजोबा आजीचा वंश वाढवावा यासाठी त्यांनी संसार केला. म्हणून धन्य तो श्री गुरु जनार्दन सखा आणि त्रिलोक्य देखा पावन केले. म्हणजे जनार्दनानं काय पावन केलं म्हणताल तुम्ही, पण नाथांनी पावन केलं ना आपल्याला. मग नाथाचं ज्ञान कोणाचं आहे? हा, नसुद्या नाव जनार्दनाचं. अहो निवृत्तीनाथांचं नाव कोणी घेत नाही. कोण घेते निवृत्तीनाथांचं नाव? हा, केला जगाशी उद्धार, तारी येले नारी नर, बरं काय.
आणि मग काय ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी नामुकंठ मुकंठ हे सगळं वर्णन जास्त कोणाचं माऊलीच. पण माऊली कुठून झाले? हा ते स्वतः म्हणतात ना मी निवृत्तीचा केलो. याचा अर्थ खरं निवृत्तीनाथांचंच हे ज्ञान आहे ना आपलं. मग तसं हे जनार्दन स्वामीचं ज्ञान आहे, हे नाथांचं ज्ञान आहे का जनार्दन स्वामीचं ज्ञान आहे? जनार्दन स्वामी. हा त्रिलोक्य देखा पावन केले. जनार्दन स्वामींनी पावन केलं लोकायला. अरे 3:30 वाजले बोलत बोलत किती टाळा मला माहित नाही, कोणा सोडून केलं तर माझ्या लक्षात नाही बरं काय. हा मग बघा आता 1.5 घंटा होऊन गेला. आता वन गा आता तुम्ही आपल्याला जेवण करा. हा काय बरं वाटत दिवस मला किती सांगितलं तरी काय संपणार थोडंच आहे ते. आणि चला महाराज धन्य प्रतिष्ठान क्षेत्र महिवरी गोदीची येतिरी पुण्यभूमी धन्य तो श्री गुरु जनार्दन सका त्रिलोक्य देखा पावन केले. धन्य तो अवधूत पंता मगवा भेटलेला प्रसादे तारिले आणि कृतकृत्य केले सुफळ जन्म. धन्य धन्य अवधूत आहे म्हणले. त्यानं प्रसादानं तारलं नाथांना आणि जन्म सफळ केला. त्यांचा केला आणि त्यांनी आपला केला. म्हणून निळा म्हणे त्याचा न कळेची पार कोण बडीवार माझा तेथे. त्यांचा महिमा कळत नाही म्हणले तिथं माझा बडीवार काय सांगावा असे निळोबाराय म्हणू लागले. आणि मग कोणी दिवशी नाथांनी समाधी घेतली त्याचं वर्णन केले आमच्या निळोबारायांनी. बरं म्हणा अभंग आपण मागं म्हणू आणि पुन्हा फुलं टाकू. फुलं वाटा वाटलं तर फुलं वाटा.